गुड इव्हनिंग एव्हरीवन. वॉइस येतोय सगळ्यांना? लेक्चरच खूप लेट होता म्हणा सर, है ना? ठीक आहे, सगळ्यांनी चालवलंय मग टर्म्स वगैरे प्रॅक्टिस करा. मी आज काही सायबर सिक्युरिटी घेत नाही, मी डिजिटल फायनान्शियल चॅप्टर घेतो. सायबर सिक्युरिटीला आपण एकदम शांततेत घेऊ, बरोबर? प्रॅक्टिकल सोबत. डिजिटल फायनान्शियल मध्ये भरपूर शिकण्यासारखे, मला भरपूर क्वेश्चन आले होते त्याच्यावरती. USSD वरती आला होता, भरपूर होते, म्हणून काय सांगता येत नाही. सध्या ट्रेंडिंगमध्ये ते, म्हणून त्याला सोडलेला, त्याचा अपमान केलेला, म्हणजेच एक्झामसाठी, म्हणून ते एक्झामिनेशनसाठी महत्त्वाचं चॅप्टर म्हणून मी आज घेतोय. ठीक आहे, तर लक्ष द्यायचं सगळ्यांनी. महत्त्वाचं चॅप्टर कसं काय सोडायचं सांगा बरं. डाउनलोड करून गेलेले आहे. स्क्रीन दिसते का सगळ्यांना? स्क्रीनशॉट. हॅलो, येतोय ना? पुन्हा क्लिअर येतोय व्हॉइस ना? येतोय ना क्लिअर? हॅलो हॅलो, माईक टेस्टिंग. चला, माईक टेस्ट झाला आपला, येतोय सगळ्यांना व्हॉइस? त्यांची आता डाऊन येत आहे अपडेट, तुषार असतं. ठीक आहे, स्क्रीन शेअर झाली नाही देवा. स्क्रीन शेअर, हां स्क्रीन शेअर झालेली आहे. ओके, कुठं होतो आपण? तर डिजिटल फायनान्शियल आपल्याला हा चॅप्टर बघायचा आहे, बरोबर? हा खोडला जाईल का रे? PDF येतो. तर डिजिटल फायनान्शियल आहे का, तर आपण जेवढं पण काही पैशांचा व्यवहार जेव्हा आपण कम्प्युटरसोबत पण करतो, जेव्हा पैशांच्या व्यवहारामध्ये सुद्धा आपण जरी कम्प्युटरचा यूज करतो, तेव्हा त्याला डिजिटल फायनान्शियल असं म्हणतात. ठीक आहे, म्हणून हा चॅप्टर महत्त्वाचा आहे. आणि याच्यात भरपूर बँकिंगशी रिलेटेड आहे. ठीक आहे, तर याच्यात जे काही भरपूर असे पॉईंट्स भेटतील तुम्हाला, जे तुम्ही आतापर्यंत तुम्हाला माहिती नसतील किंवा तुम्ही ऐकलेले आहेत, पण तुम्हाला त्यांचा रियालिटीमध्ये यूज माहिती नाही, त्यांची कामं माहिती नाही. ठीक आहे, तर आज या चॅप्टरमध्ये थोडक्यात तुम्हाला ते बघायला भेटेल. शॉर्टमध्ये लेक्चर असणार सगळ्यांना. काही डाऊट्स असला तर विचारायचा, वहीवर लिहून घ्यायचे. डिजिटल फायनान्शियल टूल्स लिहा, मोठ्याने लिहायचं, वरती डेट वगैरे टाकायचं. मी लिहून टाकतो डिजिटल फायनान्शियल टूल्स. तुम्ही पण लिहा, मी पण लिहितो. ओके, काय शिकणार आहोत आपण आज? डिजिटल फायनान्शियल टूल्स. ओके, याच्यात काय असणार आहे की तुमचे बँकिंगशी रिलेटेड जेवढे पण काही टूल्स असतील ते याच्यात तुम्हाला दाखवले जातील. बँकिंगशी रिलेटेड सगळं असणार आहे, जसं इथं आता हिंदीमध्ये लिहिलेलं आहे. सुमितला पण संध्याकाळी वेळ भेटतो का मला कॉल करायला? हा इमेज मध्ये ऍक्टर होता ना, तोच माझा मित्रच होता, त्याला बोलायचं की हां बघा, डिजिटल फायनान्शियल टूल्स. ओके, तर भारत में डिजिटल वित्तीय उपकरण म्हणजे भारतामध्ये यूज होणारे जे डिजिटल फायनान्शियलसाठी जे यूज होणारे टूल्स आहेत ते इथं या चॅप्टरमध्ये सांगितले. भारत में स्वतंत्रता के बाद वित्तीय प्रणाली के एक नए युग की शुरुआत हुई, जिसमें वित्तीय उपकरणों की कार्यप्रणाली और जिम्मेदारी में सुधार के प्रयास किए गए. यह प्रस्तुति भारत के वित्तीय प्रणाली को बदलने वाले विभिन्न डिजिटल उपकरणों और उनके महत्व पर प्रकाश डालते हैं. वित्तीय म्हणजे फायनान्शियल. ठीक आहे, आपण जे काही लेनदेन करतो ह्या गोष्टींना साठी हा शब्द यूज होतो. ठीक आहे, तर ह्या गोष्टींमध्ये सुद्धा जेव्हा आपण डिजिटल कम्प्युटरच्या एवढ्या युगाचा कधी
आहे तर आपण याचा यूज करतो फायनान्शियल साठी सुद्धा, म्हणून याच्यात ते चॅप्टर तुम्हाला दाखवलं गेलं आहे. ठीक आहे. पुढचा आहे तुम्हाला, हे काही स्लाइड नाही म्हणून याला स्क्रोल करावं लागेल. याचा नंबर आहे का तुझ्याकडे? डीएनडी मोड कसं असतं? थांबा 2 मिनिटं. डीएनडी मोडला टाकावं लागेल. एक नाही तिकडनं बहुत बरसात हो रही है मेसेज की. वॉइस येतोय सगळ्यांना? येतोय ना प्रॉपर? कारण की मी ते ड्रॉइड कॅम ओढून टाकलं इकडनं असं वाटतंय मला. वॉइस येतोय ना पण? तर मग डिजिटल फायनान्शियल मध्ये तर बघा पहिला चॅप्टर त्याच्यात वन टाइम पासवर्ड हा एक यूज आहे त्याच्यामध्ये डिजिटल फायनान्शियल मध्ये. डिजिटल फायनान्शियल आहे काय नेमकं समजून घ्या परत. आपण थोडक्यात बुककडे पण ओढू, बुककडे पण बघून घेऊ आपण एक वेळेस बुकमध्ये काय दिलेलं आहे. ओपन विथ मायक्रोसॉफ्ट. ब्लँक होऊन गेले पेज. डिजिटल फायनान्सला हां बघा. तर डिजिटल फायनान्शियल a new era of financial system is India was started after independence. In this era, efforts were made to improve methodology and responsibilities of financial system. For financial tools are terms used describing organization that deal with the management of money. Digital financial काय आहे? Financial tools are term used to describe organization that deal with the management of money. आपण जे काही मॅनेजमेंट करतो, जे काही मनीचं मॅनेजमेंट करतो, आपण कोणाला पण काही आपलं भुगतान करायचं असेल तर तेव्हा आपण ह्या डिजिटल कोण आहे आवाज करतो. ठीक आहे. जेव्हा आपण कॉम्प्युटरच्या सहाय्याने हे भुगतान करतो तेव्हा ह्या गोष्टीला मग डिजिटल फायनान्शियल आहे काय? फायनान्शियल काय सांगितलं त्यांनी, जसं की इथं दिलेलं आहे. फायनान्शियल टूल्स आर टर्म्स यूज्ड टू डिस्क्राइबिंग ऑर्गनायझेशन दॅट डील विथ द मॅनेजमेंट ऑफ मनी. डिजिटल फायनान्शियल ते टूल्स आहेत जे या डील सोबत ह्या ऑर्गनायझेशन आणि मॅनेजमेंटच्या डील सोबत वर्क करतात. मीन्स हे डील करतात जसं की आपलं बँकेचं आणि ऑर्गनायझेशन आहे. ठीक आहे. तर आपलं जे काही पूर्ण फायनान्शियल आपण जे काही भुगतान करतो प्रत्येक टायमाला ती गोष्ट आपली सोपी झाली पाहिजे, म्हणून डिजिटल मोबाईल आलाय म्हणून आपले किती कामं सोपे झाले ह्या गोष्टीवरती त्यांनी तो भर दिलेला आहे. ठीक आहे. नंतर इथं फायनान्शियल टूल्स आर जनरली नॉट लिमिटेड टू द फील्ड ऑफ डिपॉझिट टेकिंग लोन अँड इन्व्हेस्टमेंट सर्व्हिस बट ऑल्सो प्रेझेंट इन द फील्ड insurance agency service and all form of the financial intermediation including the distribution of financial product. ठीक आहे. इसमें आता जसं इथं दाखवलं तुम्हाला OTP. ठीक आहे. कुठे गेलं बाबा ते, जसं इथं आपल्या प्रेझेंटेशन मध्ये दाखवलेले OTP हा फर्स्ट आहे तुमचा डिजिटल फायनान्शियल मध्ये यूज होणारा एक. तर OTP काय आहे? वन टाइम पासवर्ड. याचा फुल फॉर्म तुम्ही लिहून घ्या पहिले. ठीक आहे. लिहून घ्यायचं असं की OTP डिजिटल फायनान्शियल आहे काय? आपण जेव्हाही कम्प्युटरच्या साहाय्याने किंवा कम्प्युटरच्या टूलने त्या टूलचा किंवा कम्प्युटरच्या साहाय्याने कोणतेही भुगतान करतो किंवा कोणतेही आपण पैसे चुकवतो कुठेतरी किंवा पेड करणार आपण फायनान्शियलमध्ये, तर त्या गोष्टींना आपण डिजिटल फायनान्शियल असं म्हणतो किंवा त्या डिजिटल फायनान्शियल टूल्स आपण म्हणतो. जे आपण टूल्सची आपण साहाय्य मदत घेतो पेमेंट करण्यासाठी त्यांना आपण डिजिटल फायनान्शियल टूल्स असं म्हणतो. ते सगळे येतील जे बँकिंगशी रिलेटेड येतात, जे तुमच्या मोबाईलमध्ये आहे. ठीक आहे. मग तुम्ही तिथं डेफिनेशन लिहू शकता तुमच्या मदतीने किंवा तुम्ही बुकमधून सुद्धा ती काढू शकता. तर याच्यात सेकंड पहिला टाईप येतो OTP. OTPचा फुल फॉर्म काय आहे विचारला जातो प्रत्येक ठिकाणी. वन टाइम पासवर्ड. एका टायमाचा काय आहे? पासवर्ड आहे. OTP म्हणजे तुमची परमिशन, OTP म्हणजे तुमचा पासवर्ड. ओके. तो वन टाइम पासवर्ड है आपण असं म्हणतो. वन टाइम पासवर्ड अक्षरों या संख्याओं की एक स्ट्रिंग है जो विशेष रूप से एक ही लिंक लॉगिन प्रयास के लिए स्वचालित रूप से उत्पन्न होती है. यह SMS या पुश मैसेजिंग के माध्यम से उपयोगकर्ता के फोन पर भेजा जा सकता है जो वेब आधारित सेवाओं की निजी क्रेडेंशियल और डेटा की सुरक्षा करता है. कशाची सुरक्षा करतो?
क्रेडेन्शियल डाटा की सुरक्षा करता है. जे काही आपले हे असतील, आपले जे काही पैसे असतील त्यांची सुरक्षा करण्याचं काम याचं असतं ओटीपीचं. मीन्स जोपर्यंत ओटीपी आला, तुम्ही कधी पैसे काढले तुमच्या बँकेतून, तुम्हाला लगेच ओटीपी, किंवा तुम्हाला कधी पैसे काढायचे असेल तर काही ठिकाणी तुम्हाला ओटीपी लागतात, बरोबर. बँकिंगशी काही आपल्याला रिलेटेड काही लॉग इन करायचे किंवा अकाउंट बनवायचं तर आपल्याला ओटीपी लागतील लॉग इन करण्यासाठी. ओटीपी काय असतो, एक परमिशन असते आपल्यावाली, ठीक आहे. धोखाधड़ी का जोखिम कम करता है. ओटीपी काय करतो, धोखाधड़ी का जोखिम कम करता है. ओटीपी धोखाधड़ी वाले लॉगिन प्रयासों को, चोरी हुई डाटा के जोखिम को कम करता है. जर का कोणी दुसरा व्यक्ती तिकडनं त्याचं अकाउंट म्हणून ते लॉग इन करत असेल तुमचं बँकेचं अकाउंट, समजा तुमचं बँकेचं अकाउंट आहे आणि त्या बँकेच्या अकाउंटला ॲज इट इज तुमच्यासारखंच काहीतरी प्रूफ वगैरे देऊन, आधार कार्डचे खोटे डॉक्युमेंट्स देऊन तो तिथं लॉग इन करण्याचा प्रयत्न करतोय, तर एक शेवटचा पर्याय असतो जो ओटीपी वरती टिकलेला असतो, जो तुमच्याशिवाय कोणाकडे येत नाही, ठीक आहे. ओटीपी येतो ना मग तुम्हाला, मग शेवटचा ओटीपी असतो. ओटीपी वरती तुमची परमिशन घेतली जाते की मग तुम्ही ओटीपी दिला तर मग तो त्याने तुमचं पूर्ण अकाउंट जातं. म्हणून बघा मागच्या वेळेस जसं ऍड येत होत्या ओटीपी नका शेअर करू, बँक स्वतःहून कधी ओटीपी मागत नाही. ओटीपी एक तुमचा वन टाइम पासवर्ड असतो, बरोबर. तो ओटीपी हा डिजिटल फायनान्शियल मध्ये पहिला टॉपिक येतो. याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. याचं काम काय आहे तुम्हाला माहितीच आहे, ओके. रिडम एल्गोरिथम पर आधारित. रिडम नहीं का ते आपण हे घेतो, रिडम एल्गोरिथम पर आधारित है. ओटीपी हर बार उपयोग किए जाने पर एक नया और रिडम पासवर्ड उत्पन्न करने के लिए रिडमनेस एल्गोरिथम का उपयोग करता है. एक अल्गोरिथम आहे जे काय करतं, प्रत्येक वेळेस वेगवेगळे ओटीपीज जनरेट करतं. म्हणजे मध्ये कोणी सांगू शकत नाही, कोणी एक्झॅक्ट असं सांगू नाही शकत की तोच ओटीपी गेला असेल किंवा तेच अंक जातात बा ओटीपी मध्ये, किंवा फिक्स असतं बा हा शक्यतो गेला असेल, हा टाकून बघा. कधी मला सांगा ओटीपी जर का फिक्स जायला लागले, ठीक आहे, किंवा 800च्या लाईनीतच कोणता तरी ओटीपी जातो बँकेच्या वेळेस, मग चोरी करणाऱ्याला तर कोणताही टाकेल तो, तिथं प्रयत्न करून बघेल तो, 3-4 ऑप्शन असतील तर. पण इथं अशा अल्गोरिथम वापरले जातात ज्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस वेगवेगळे ओटीपी जनरेट होतात, बरोबर. मग ओटीपी काय आहे याचा फुल फॉर्म लिहून घ्या. याची जी काही डेफिनेशन असतील ती बुकमधून काढून तिथं लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला हे लक्षात राहील, ठीक आहे. पुढे त्वरित प्रतिक्रिया क्यूआर कोड. क्यूआर कोड एक महत्वपूर्ण येतो, क्यूआर कोडचा पण भरपूर महत्व आहे. स्थिर क्यूआर कोड, याच्यात क्यूआर कोड मध्ये 2 टाइप्स येतात. आता क्यूआर कोडच्या माध्यमातून पण तुम्हाला पेमेंट करू शकतात कोणालाही. जर का कोणत्याही अकाउंटचा UPIचा कधी क्यूआर कोड असेल तर त्या क्यूआर कोडला तुम्ही स्कॅन केल्यावरती त्याच्यावरती पैसे पेड करू शकतात. तर हा सुद्धा याच्यात येतो, तर हा पण येतो. याचा फुल फॉर्म काय आहे, क्यूआर कोडचा फुल फॉर्म काय येतो, क्यूआर कोडचा फुल फॉर्म टाका बरं. क्यूआर कोड माझ्यामध्ये क्विक रिस्पॉन्स कोड, ओके. भरपूर सोपं आहे, मागे पण होतं पण लक्षात राहत नाही. क्विक रिस्पॉन्स कोड, ठीक आहे. लगेच आपल्याला रिस्पॉन्स मिळतो याच्यात. प्रत्येक क्यूआर कोड किती असतं, प्रत्येक वेळेस आपल्याला UPI सांगायची गरज पडत नाही, प्रत्येक वेळेस मोबाईल सांगायची गरज पडत नाही. हा थांबा मी स्कॅनर दाखवतो, त्याने क्विक रिस्पॉन्स मिळतो. नुसतं स्कॅन केलं लगेच, फक्त पेड करा, ठीक आहे. मग क्यूआर कोड नाही का 2 प्रकारे जनरेट होतात. आपण नाही का इथं लिब्रे ऑफिस मध्ये नाही का क्यूआर कोड जनरेट करू शकतो बघा. विंडोज आर करेल, विंडोज आर केल्यावरती एस रायटर क्लिक केला, एस रायटर वरती केल्यावर इंटर केल्यानंतर आपण ट्रिपल-सीच्या एक सिलेबसच्या ट्रिपल-सीच्या प्रॅक्टिकलच्या ॲपमध्ये जाऊ, ज्याला आपण लिब्रे ऑफिसचं म्हणतो. लिब्रे ऑफिसमध्ये गेल्यावरती असा इंटरफेस आहे. इथं भरपूर आहे तुम्हाला. हे पहिला म्हणतो टायटल बार, इथून जवळ टायटल बार असतो, हा मेनू बार असतो नाववाले, हे मध्ये जे असतात हे स्टँडर्ड टूल बार असतात, आणि हे असतात तुमचे फॉर्मॅटिंग टूल बार, ज्याच्यामध्ये कलर वगैरे असतं, फॉर्मॅटिंग करू शकतो. आता याच्यात काय असतं माहिती का, आपण नाही का क्यूआर कोड सुद्धा जनरेट करू शकतो. कसं करू शकतो बघा, मी तुम्हाला दाखवतो. इथं मी काय करेल, इन्सर्टला जाईल, इन्सर्टमध्ये काही पण इन्सर्ट करा, ठीक आहे. आता मला क्यूआर कोड इन्सर्ट करायचा आहे, इन्सर्टला गेलो, ओएलई ऑब्जेक्टला गेलो, आणि काय नाही, सिम्पली मी ओएलई ऑब्जेक्टवर गेलो तर क्यूआर कोडचे ऑप्शन भेटते मला बघा.
एक QR कोड अँड बारकोड. तर मी QR कोड अँड बारकोडवर क्लिक केलं. आता इथं नाही का पहिल्यापासून एक URL आहे. जर का मला या URLचं QR कोड पाहिजे तर मी QR कोड जनरेट करू शकतो. आता हा जो QR कोड आहे त्या URLचा आहे, जो URL तिथं होता. पण जर का मला माझ्या मनाचा QR कोड बनवायचा आहे तर मी OLE ऑब्जेक्टला जाईल. आता अनसिलेक्ट करावं लागेल. इन्सर्टला जाईल, OLE ऑब्जेक्ट QR कोड. आता इथं तुमचं नाव टाकेल, आपल्या क्लासेसचं नाव टाकेल, जो पटेल तो. ठीक आहे. आता बघा, लक्ष द्या ह्या गोष्टीकडे. ह्या QR कोडमध्ये आणि मी दिलेल्या QR कोडमध्ये फरक काय आहे हा मला तुम्ही सांगा कमेंटला. ठीक आहे. बघा कसा दिसतोय हा. मी इथं काहीतरी टाकतो, कॉम्प्युटर क्लासेस सॉफ्टवेअर. तुम्ही स्कॅन करून बघू शकतात. बिलकुल तीच वेबसाईट आहे लिब्रे ऑफिसची. डाउनलोडच्या ठिकाणी घेऊन जाईल तुम्हाला. आला ना. मी का खोटं जनरेट करेल का? बघा मी आता इथं नाही का ही इन्फॉर्मेशन टाकलेली बघा. क्लासेसचं नाव टाकलेलं आहे, NK कम्प्युटर क्लासेस सॉफ्टवेअर डेव्हलपर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. ओके. जळगाव पण टाकलं, महाराष्ट्र पण टाकून देतो. जितकं जास्त टाकेल तितकं टाकेल मी, कारण की मला काहीतरी दाखवायचं तुम्हाला. आणि काही नाही, QR कोड जनरेट करेल. ओके वरती क्लिक केला. बघा ह्या QR कोड मध्ये आणि ह्या QR कोड मध्ये फरक काय आहे? काय फरक वाटतो तुम्हाला दोन्हींमध्ये? कुठे गेले ते? प्रॅक्टिकल करून दाखवतोय डायरेक्ट. बोलले पाहिजे तुम्ही प्रॅक्टिकलला. हा तर तुम्ही कमेंटला नाही टाकू शकत ते तुम्हाला दिसण्यामध्ये फरक दिसतोय की नाही, की सर एकमेक एकदम बारीक आहे. स्पेसिंग हा बरोबर स्पेस दिलाय भाऊ सर. एक एक्झाम केव्हा आहे सर? बाप बेटा आपला नाही का सायबर सिक्युरिटीचा भरपूर चॅप्टर बाकी आहे. माझ्या मध्ये पुढच्या महिन्याच्या 20, 21, 22 तारखेपर्यंत चालेल ते पुणे. ठीक आहे. टेन्शन नका घेऊ तुम्ही, जळगाववाल्यांनी आणि रावेरवाल्यांनी पण. कारण की रावेरवाल्यांनी आणि जळगाववाल्यांनी रेग्युलर माझे लेक्चर अटेंड करतात. बाकीचे माहिती नाही मला, कारण की बोलत नाही ना, कमेंटला पण नसतात ते, फक्त प्रेझेंटीला दिसतात कधीतरी. हा तर मला काय सांगितलं? स्पेसिंग. अनुष्काने काय सांगितलं? स्पेसिंग. बरोबर की नाही? मग याच्यात स्पेसिंग कमी आहे, याच्यात स्पेस जास्त आहे. याच्यात काय होतं? इन्फॉर्मेशन किती होती? कमी होती. याच्यात इन्फॉर्मेशन जास्त होती. जितकी जास्त इन्फॉर्मेशन तितका जास्त QR कोड. अरे खरंच ना, हसतोय पुनीत. मग बघितलं का तुम्ही? जितकी जास्त इन्फॉर्मेशन मी QR कोड मध्ये एंटर करेल तितकं मला तो त्या पद्धतीने दिसेल. बरोबर की नाही? आता त्याच्यामध्ये पहिल्या याच्यात QR कोड मध्ये स्पेसिंग दिसते का? आता त्यामध्ये लिमिटेड इन्फॉर्मेशन आहे. आता एक काम करू आपण, एक अल्फाबेट, एक किंवा दोन अल्फाबेट ठेवू, पाहू बरं का कसा दिसतो. इन्सर्ट, अनसिलेक्ट, इन्सर्ट, OLE ऑब्जेक्ट, किधर गया OLE ऑब्जेक्ट? हाँ OLE ऑब्जेक्ट, QR कोड, आणि मी एक अल्फाबेट ठेवतो फक्त. 1, 2, 3 एवढे अल्फाबेट ठेव. ASDF. ओके. NKC काही पण टाकायचं, NKC. ओके. आणि काही नाही, जनरेट करतो. आता जास्त स्पेसिंग झाला नाही का? ओके. समजतंय मग तुम्हाला? मग आतापासून तुम्हाला समजेल की नेमकं जर का स्पेसिंग कमी आहे तर इन्फॉर्मेशन जास्त आहे. मग स्पेसिंग सगळ्यात जास्त कमी कुठे असते माहिती का? मी एकच QR कोड बघितला तसा, आधार कार्डवरचा. त्यामध्ये भरपूर इन्फॉर्मेशन असते, आपली पूर्ण इन्फॉर्मेशन असते. केव्हा बनवलं, केव्हा ॲड्रेस वगैरे वगैरे जे काय असेल, पूर्ण आधार कार्डचा नंबर वगैरे पण शक्यतो त्यातच असतो. म्हणून ते स्कॅनर दिलेला असतं तिथं, म्हणून ते इतकं बारीक येतं बघा. हा तर आपण QR कोड बोलत होतो. तर QR कोडचा फुल फॉर्म क्विक रिस्पॉन्स. मी तुम्हाला थोडक्यात प्रॅक्टिकल करून सुद्धा दाखवलं. तुम्ही स्कॅन करू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता प्रत्येक स्कॅनरचा. मी जे स्कॅनर तयार केलेले आहेत इथून तुम्ही नाही का तुमच्या आयडीचे पण कोणतीही आयडी असेल किंवा PDF असेल ते सुद्धा तुम्ही करू शकता. ठीक आहे. आणि वेबला पण भेटेल तुम्हाला. ठीक आहे. चला मग आता पुढचं बघू आपण. मी लिब्रे ऑफिस तुम्हाला चॅप्टरला आहे ते क्लोज करून दिलं. तर आता इथं 2 QR कोड सांगितले. तर QRचा फुल फॉर्म होता क्विक रिस्पॉन्स. ओके. तर मग QR कोड दोन प्रकारचे असतात, एक स्थिर आणि एक गतिशील म्हटलंय. त्याच्यामध्ये स्थिर आणि गतिशील मध्ये इंग्लिशमध्ये यांना असं म्हटलं जातं स्टॅटिक
डायनॅमिक क्यू आर कोड, स्टॅटिक क्यू आर कोड. जसं आपले आयपी ॲड्रेस होते स्टॅटिक वाले आणि डायनॅमिक वाले, त्या पद्धतीने क्यू आर कोड असतात. आता याच्यात पण 2 टाईप्स असतात. तुम्ही म्हणसाल सर दिसायला तर एकच दिसतात आणि कसं काय 2 टाइप्स? आता 2 टाइप्स कसे बघा. ये सबसे सामान्य प्रकार हैं क्यूआर कोड होते हैं जिनका उपयोग आम जनता और जानकारी प्रसारित करने के लिए किया जाता है. इन्हें अक्सर विज्ञापन सामग्री, टेलिव्हिजन, समाचार पत्रों और पत्रिकाओं में प्रदर्शित किया जाता है. कशामध्ये? पत्रिकामध्ये पण याला इंटर केले जातात या क्यूआर कोडला. स्थिर क्यूआर कोड म्हणता येईल. हा क्यूआर कोड असतो ना, हा फ्रीमध्ये भेटतो. कसा भेटतो? फ्रीमध्ये. आणि हा जो डायनॅमिक असतो याला पैसे द्यावे लागतात. आता तुम्ही मला कमेंटला टाकणार की आपण जो आता क्यूआर कोड तुम्हाला दाखवला लिब्रे ऑफिसमध्ये तो डायनॅमिक आहे का स्टॅटिक आहे? ओके, तुम्ही सांगा. स्टॅटिक होता, ज्याला स्टॅटिक आहे जो फ्रीमध्ये भेटतो, आणि डायनॅमिक आहे ज्याला पैसे द्यावे लागतात. सगळेजण सांगतायत स्टॅटिक, अनुष्का सांगते स्टॅटिक, एक जण सांगतोय फ्री. तर तुमच्या सगळ्यांचा आन्सर बरोबर आहे, स्टॅटिक. बरोबर आहे, कळतंय ना? गैर हुशार झाले रे तुम्ही, म्हणजे मी फ्री वाले यूज करतो असं. आपण डायनॅमिक पण यूज करू शकतो. म्हणजे कसं यूज करायचं तुम्हाला मी शिकवेल. तिथं आपण ऍप्लिकेशन आहे ना, लिब्रे ऑफिस रायटर आहे ना, तिथं एका पत्रिका लिहायला, पत्रिका तयार करतो आपण लग्नाची, एखादं वेब रिझ्यूम तयार करणार आपण, बरोबर की नाही? मग तिथं तसं क्यूआर कोड लागेल आपल्याला. मग ते कोणतं असेल? स्टॅटिक आहे. डायनॅमिक कोणतं मी तुम्हाला सांगतो. एखाद्या हॉटेलमध्ये रेसिपी चेंज होत असतात महिन्याने, मग तिथं काय लागेल? डायनॅमिक लागेल. तो काहीच करणार नाही, ऑनलाईन पद्धतीने इन्फॉर्मेशन चेंज करून टाकेल आणि काही नाही, तिथं चेंजेस होऊन जाईल क्यूआर कोडमध्ये. ते डायनॅमिक असतात, त्याला पैसे द्यावे लागतात. म्हणून हे 2 प्रकारचे क्यूआर कोड असतात. एक स्टॅटिक जे फ्रीमध्ये भेटतात तुम्हाला, आणि डायनॅमिक जे आपण त्याच्यातला डाटा एक्सचेंज करू शकतो आणि त्यातली माहिती एक्सचेंज करू शकतो. ठीक आहे. समजा तुम्ही एक वेब घेऊन गेले माझ्याकडनं, एक क्यूआर कोडची माहिती तुम्ही माझ्याकडनं घेऊन घेतली, छापली, ठीक आहे, सगळ्यांना मी वाटून दिली. आता त्याच्यावरती एक इन्फॉर्मेशन माझ्याकडनं गेली, एक इन्फॉर्मेशन टाकली होती मी त्याच्यामध्ये, आणि ती इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत चालली गेली. ओके, तर ती इन्फॉर्मेशन मी चेंज करू शकतो नंतर, कारण की काय, डायनॅमिक आहे ना. पण माझ्या मनात आता एक प्रश्न आलेला आहे की जर का तो डायनॅमिक आहे तर त्याला इंटरनेटशी कनेक्टेड असं आलं पाहिजे वाटतं. तो इंटरनेटशी कनेक्टेड असेल, बरोबर की नाही? बरोबर की नाही? काय वाटतं कोणाला? कोणाला वाटतं तो इंटरनेटशी कनेक्ट असेल? कारण की मी इथून इन्फॉर्मेशन चेंज करतोय आणि तिथं तुमच्या मोबाईलवरती चेंज होऊन जाईल, नुसतं क्यूआर कोड नाही. कारण की एकदा जे प्रिंट झालं ते प्रिंट झालं, असं मला वाटतं. तुम्ही हा प्रश्न सर्च करू शकतात. ठीक आहे. आणि सेकंड, जर का तुम्हाला असं डायनॅमिक नाही घ्यायचं पण मग फ्रीमध्ये यूज करायचं, तर तुम्हाला एक प्रश्न देतो मी. काय करायचं? क्यूआर कोड जनरेट करायचं वेबसाईटचं, आणि वेबसाईटमध्ये बदल करायचा. शेवटी तर मग व्यक्ती वेबसाईटवर जाणार आहे, वेबसाईटवरती बदल होतोच, क्यूआर कोड तोच राहणार आहे वेबसाईटचा, है ना? तसं पण करू शकता तुम्ही. म्हणजेच मिनी लिंक असते ना आपली, गुगल आपली टेस्टच्या, त्या टेस्टच्या लिंकचा एक क्यूआर कोड बनवला आणि तुम्हाला शेअर करून दिला. नंतर तुम्ही म्हणतात सर काही क्वेश्चन त्यामध्ये चुकलेले आहेत, तर मी ते क्वेश्चन चेंज करू शकतो ना गुगल फॉर्म मध्ये, पण लिंक तीच असणार आहे ना, प्लॅटफॉर्म तेच असेल ना, म्हणजे मी चेंजेस करू शकतो स्टॅटिक असल्यावर पण. म्हणून याचा पण उपयोग एवढा छान होतो. ठीक आहे. बाकी स्टॅटिक डायनॅमिक कोण यूज केलंय? मी तर यूज केलं नाही. तुम्ही यूज केलंय का? कोणी यूज करतंय का? तुम्ही बघू शकता. ठीक आहे, मी तर यूज केलेलं नाही स्पष्ट. आता पुढे क्यूआर कोड समजलं मग तुम्हाला. मग आपण आता क्यूआर कोडचा इतिहास बघू. क्यूआर कोड एक प्रकार का द्विआयामी बार कोड है जिसका उपयोग स्मार्टफोन के माध्यम से जानकारी तक आसान पहुंच प्रदान करने के लिए किया जाता है. म्हणजे एक इझिली पद्धतीने इन्फॉर्मेशन इकडनं तिकडे गेली पाहिजे तेव्हा आपण ह्या क्यूआर कोडचा वापर करतो. तकनीकी ओपन सोर्स प्रकृति के कारण क्यूआर कोड तेजी से लोकप्रिय हो रहे हैं. क्यूआर कोड जास्त करून तिथंच चांगल्या पद्धतीने यूज होतो बघा. एखादी आयडी आहे, आपल्याला जर का सबस्क्राईब करायला लावायचं आहे, तर तो व्यक्ती नाही सर्च करू शकत आपला आयडी एवढं लवकर इंटरनेटवरती. तो आणि भाऊ आयडी कोणती आहे, युजर नेम कोणते, त्या ठिकाणी हे क्यूआर कोड काम करतात जास्त करून. स्कॅन करा, फॉलो करा, बरोबर की नाही?
ज्या ठिकाणी अशा पद्धतीने इन्फॉर्मेशन लवकर अवघड असते भाऊ, तर ती इन्फॉर्मेशन चांगली एका QR कोडमध्ये फिट करून तिला, म्हणून QR कोडचा असा आपण वापर होतो. आणि याला डिजिटल फायनान्शियलमध्ये सुद्धा याचा यूज जास्त होतो. ऋतिक मला इंस्टाग्रामचा QR कोड दाखवत आहे. तो स्टॅटिक आहे डायनामिक आहे मला सांगा. स्टॅटिक का फ्रीमध्ये भेटला ना? ठीक आहे. एकीकृत भुगतान इंटरफेस UPI. तर UPI आहे का? ठीक आहे, UPI आहे काय? ती UPI एक असं टूल आहे ज्या माध्यमातून तुम्ही आपण घर बसल्या कोणालाही पैसे भुगतान करू शकतो. UPI असा इंटरफेस आहे आपल्यासाठी. आधी आपल्याला बँकेत जावं लागायचं प्रत्येक गोष्टी करण्यासाठी, पण UPI आपल्याला असा इंटरफेस देतो. याचा फुल फॉर्म येतो तुमचा युनिफाईड पेमेंट इंटरफेस. युनिफाईड पेमेंट इंटरफेस ना, इंटरफेस. ओके, युनिफाईड पेमेंट इंटरफेस. आपण अशा पद्धतीने फुल फॉर्म लिहून घ्या तुम्ही. त्याचे फायदे काय? ग्राहकों के लिए तत्काल हस्तांतरण, उपयोग में आसानी, सिंगल क्लिक प्रमाणीकरण, उच्च सुरक्षा. चांगल्या पद्धतीची सुरक्षा, एका क्लिकमध्ये सिंगल क्लिक प्रमाणीकरण आहे. बैंकों के लिए सुरक्षित लेनदेन प्रणाली, मौजूदा बुनियादी ढांचे का उपयोग, व्यापारी के लिए धन की तत्काल प्राप्ति, बैंक विवरण साझा करने की आवश्यकता नहीं की ई कॉमर्स प्लॅटफॉर्म के लिए उपयुक्त. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म साठी उपयुक्त. ठीक आहे. तर UPI काय करतं माहिती का? UPI तुम्हाला तुमच्या बँकेसोबत लिंक करून तुम्हाला तुमचे पैसे एका बँकमधून दुसऱ्या बँकमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी मदत करतो. तुम्ही UPIच्या माध्यमातूनच तुमचे पैसे, जर का तुमच्याकडे UPI बँक जरी असलं, बँक अकाउंट आहे पण जर का UPI अकाउंट नाही, तर तुम्ही मोबाईलवरती पेमेंट नाही करू शकत. जरी तुम्ही फॅमपे यूज करत असले, त्याला पण काहीतरी एक छोटासा फॅमपेचा UPI दिलेला असतो. ठीक आहे, असतो की नाही? म्हणून UPI एक महत्त्वाचा भाग येतो युनिफाईड पेमेंट पेमेंट. आता याच्यात काय आहे? बैंकों के लिए, व्यापारियों के लिए धन की तत्काल प्राप्ति, बैंक विवरण साझा करने की आवश्यकता नहीं, ई कॉमर्स प्लॅटफॉर्म के लिए उपयुक्त. प्रत्येक वेळेस बँकला पूर्ण इन्फॉर्मेशन देणं की मी तोच व्यक्ती आहे याचा छुटकारा भेटतो. ठीक आहे. प्रत्येक वेळेस जर का आपल्याला बँकेला UPI सोडून जर का पहिल्या टायमाला जे बघायचं, जर का मला इकडनं तिकडे पैसे ट्रान्सफर करायचे आहे, तर बँकेला पूर्ण पहिले प्रत्येक आपले डॉक्युमेंट पाहिजे असायचे, जे की त्याच्याने प्रूफ होईल की मी तोच व्यक्ती आहे आणि मलाच करायचंय बहुतेक. बरोबर. पण आता त्या गोष्टीची गरज नाही पडत. UPI ने काय असतं की आधीपासून आपलं पूर्ण त्यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली असते की हा त्या व्यक्तीसोबत लिंक आहे बा, UPI लिंक आहे, आणि आपण त्या पद्धतीने, आणि हे 24 घंटे ऑन असतं. ठीक आहे. आणि बँकेच्या लेनदेन प्रक्रियामध्ये याला यूज केलं जातं UPI युनिफाईड पेमेंट इंटरफेस. तर हा कोणाच्या, याला कोण कंडक्ट करतं? ह्या टूलला कोण कंडक्ट करतं? तर NPCI, नॅशनल कॉर्पोरेशन पेमेंट. NPCI आपण बघू. आता याचा क्वेश्चन आला होता मला. NPCI, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. NPCI ही एक कॉर्पोरेशन आहे जी ह्या टूलला चालवते. ह्या टूलचं पूर्ण देखरेख ह्या संस्थेमार्फत चालवली जाते. ही गव्हर्नमेंटची NPCI काय आहे त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला दाखवू. इथे दिलेली का NPCI? इथे UPI दिले डायरेक्ट ना, UPI QR कोड नाही तर डायरेक्ट UPI. NPCI दिलेली नाही. NPCI कुठे? ऑनलाइन डेबिट कार्ड, ऑफलाइन डेबिट कार्ड, ई वॉलेट, टाइप मोबाईल विजिट. NPCI दिली नाही का यांनी? 2 मिनिट. बापरे, NPCI कसं काय दिलं नाही बघा. त्याचा जास्त करून भाग नाही आहे ना, त्याचे क्वेश्चन जास्त आले. म्हणजे जे बुकमध्ये जे सगळ्यात जास्त कमी दिलेले आहे, ज्याचं सगळ्यात कमी उल्लेख आहे ना, त्या गोष्टीचे प्रश्न जास्त होते मला. म्हणजे बुक ना, नाही इथंच कुठं होतील बघ. NPCI UPI मध्ये दिलं असेल इथं. UPI इन्फॉर्मेशन असताना UPI पिन इथं दिलेली आहे. NPCI ची इन्फॉर्मेशन इथं दिलेली आहे. UPI हॅज बीन लॉन्चेड बाय द नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. कोणी लॉन्च केलेलं आहे? NPCI ने लॉन्च केलेलं आहे.
known as NPCI in conjunction with the Reserve Bank of India. India Bank Associate NPCI has formed this network. It is a similar in mechanisms like the RuPay system through which debit and credit card function. कोणी लॉन्च केलेले आहे? नॅशनल, ही गव्हर्नमेंटची संस्था आहे जी कोणती आहे? गव्हर्नमेंटची संस्था आहे NPCI. त्याचा फुल फॉर्म तुम्हाला लिहावा लागेल. ठीक आहे, काय फुल फॉर्म आहे त्याचा? नॅशनल कॉर्पोरेशन, कुठे गेलं? NPCI कंजक्शन पेमेंट कॉर्पोरेशन, हाँ, नेशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ठीक है, इट इज नो एज अ NPCI कंजक्शन विथ द रिझर्व्ह बँक ने थ्रू ते चालतं. ठीक आहे, इंडियन बँक असोसिएट NPCI हॅज फॉर्मेड दिस नेटवर्क. इट इज अ सिमिलर इन मेकॅनिझम लाईक द रुपे सिस्टम वरती काम करते ना आपली इंडियाचं इंडिया सिस्टम थ्रू विच डेबिट अँड क्रेडिट कार्ड फंक्शन. डेबिट आणि क्रेडिट कार्ड फंक्शनला, या मेकॅनिझमला रुपयाच्या याच्यात सिस्टममध्ये, रुपये सिस्टमच्या माध्यमातून ही NPCI काम करते. NPCIचा फुल फॉर्म तुम्हाला विचारला जाईल. UPI हे कोणी लॉन्च केलेलं आहे? ठीक आहे, कोणाच्या माध्यमातून चालतं, अशा पद्धतीत तुम्हाला क्वेश्चन येतील. ठीक आहे, तर तुम्हाला हे आलं पाहिजे. तिथं खाली काय लिहिलंय त्यांनी शेवटचं, if you want to transfer funds using internet banking, then most cases the bank takes some time to update the new beneficiary details. ठीक है, such is not the case with UPI. Here you can simply transfer money anytime anywhere without adding any beneficiary of bank details. प्रत्येक वेळेस कोणत्याही ठिकाणी आपल्याला, आपण कुठेही केव्हाही कशाही टायमावरती आपण त्या UPIच्या माध्यमातून पेमेंट करू शकतो. अशा पद्धतीने त्याला बनवलेला आहे. आणि प्रत्येक वेळेस आपल्याला आपल्या बँकेचे डिटेल्स नाही लागणार. अशा पद्धतीने तो लिंक असतो आपल्या बँकेशी. ठीक आहे, मग UPI कोणकोणते असू शकतात? भीम, आता भीमचं बिल दिलेलं आहे. अरे काय चालू आहे, काही फरक नाही आहे, उसने दिली है. ठीक आहे, देखो, हाँ, स्टेप 2 रजिस्ट्रेशन UPI. आपण UPIचं रजिस्ट्रेशन कसं करू शकतो? आपण भीम ॲपला डाउनलोड, पहिले तर बँक अकाउंट ओपन करून घ्यायचं. मायनर असाल तरी पण करावं लागेल, तुम्हाला डाउनलोड करावं लागेल भीम ॲप, भारत इंटरफेस फॉर मनी. आता भीम ॲप कसं, भारत इंटरफेस फॉर मनी, भीमचा हा फुल फॉर्म आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. हे पण विचारलं जाईल, कारण की डिजिटल फायनान्शियल मधून काय विचारलं जाईल म्हणून म्हणतोय. पहिले जे फुल फॉर्म्स आहेत QR, ठीक आहे, अजून कोणते होते, कोणकोणते होते? QR कोड, UPI, अजून स्टार्टिंगला कोणतं तरी होतं ना, OTP. ओके, हे सगळे फुल फॉर्म लिहून घ्या, अजून भरपूर येतील आपल्याला. असं 9 वाजून गेले. तर भीम ॲपचं नाव कोणत्या पद्धतीने ठेवलं गेले याच्यावरती पण येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ठीक आहे, यांच्या नावाने ते नाव भीम ॲप ह्या ॲप्लिकेशनचं नाव ठेवलं आहे. त्यांचं जो काही फुल फॉर्म आहे, भारत इंटरफेस फॉर मनी ॲप बँक ऑफ थर्ड पार्टी ॲप सिटी. ठीक आहे, क्रिएट युअर प्रोफाईल बाय ॲडिंग डिटेल्स सच इज नेम, पासवर्ड, UPI पिन. ठीक आहे, क्रिएट युअर प्रोफाईल बाय ॲडिंग डिटेल्स, तुमची डिटेल्स ॲड करायची, बँक डिटेल्स असेल. ठीक आहे, आणि तुमची डिटेल्स, नाव वगैरे, आणि न्यू पासवर्ड वगैरे, आणि UPI पिन टाकायचा. UPI पिन तुम्हाला क्रिएट करायला लागतील. तर क्रिएट केल्यानंतर तुम्ही लिंक करू शकता त्याला बँकसोबत. तिथं बँक डिटेल्स टाकावं लागेल, VPA, व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस, टू कम्प्लीट द रजिस्ट्रेशन प्रोसेस. कोण होता? मला फक्त नाव मेन्शन करून द्या. नाही, खरंच ना, मी पण दचकलो थोडासा इकडनं, माहिती तर फुल आहे ना. तुम्हाला डबल आला असेल आवाज, काय असं करता तुम्ही? लेक्चर संपलं म्हणून आहे का? तेजस, तू हातवरती करतोय का बेटा? तू केलं होतं का? असं नका करू, मला पण नका घाबरू, आणि दुसऱ्याला पण, मुलांना पण नको. बिचारे मुलं पण बसलेले आहेत, चांगलं कॉन्सन्ट्रेशन असतं इथं, आणि एकदमच कधी अशा आवाज आले तर मग. हां, कुठं होतो आपण? तर मग काय काढलं का? UPI काय येतं? UPI ने आपण आता कुठं होतो आपण? आता आपलं इथं UPI युनिफाईड पेमेंट इंटरफेस. ठीक आहे, आता सगळ्यात इम्पॉर्टंट भाग हा आहे तुमचा API आहे काय? बँक कशासाठी करतो आपण? डिजिटल फायनान्शियल टूल्स मध्ये येतो पण.
म्हणून जे काही मेन टूल्स होते ते इथं तुम्हाला दिलेले आहेत प्रेझेंटेशन मध्ये, बाकीची टर्टर दिलेली नाही आहे, UPI, OTP, QR कोड वगैरे वगैरे इम्पॉर्टंटच्या गोष्टी घेतलेल्या, बाकीच्या दिलेल्या नाही आहे. ठीक आहे. आता UPI कसं क्रिएट करता हे तुम्हाला नंतर पण समजेल, पण तुम्ही एकदा काय करू शकता मोबाईलवरती इझिली बनवू. ठीक आहे. भीम ॲप डाउनलोड करा, भरपूर असे ॲप्लिकेशन आहेत त्याच्यावरती तुम्हाला UPI तुमचा बनवता येईल. मेन सिस्टम असा असतो बँकिंगचा. ठीक आहे. तर APS आहे काय, AEPS एनेबल. ठीक आहे. आधार एनेबल पेमेंट सर्व्हिस. याच्या आधी ऐकलेले का तुम्ही? APS ऐकलेले का याच्या अगोदर? आधार एनेबल पेमेंट सर्व्हिस. भरपूर महत्वाचा पॉईंट आहे, तुम्हाला समजला तर तुम्हाला कुठेतरी अक्कल राहील या गोष्टीची. म्हणजे प्रत्येकडे, कारण की बँकेत भरपूर घुम होतात बरं का, खरंच बँकेमध्ये भरपूर घुम होतात. बोला. बेटा तुझाच आहे का आवाज? प्लीज असं माईक असं म्हणतात नको ऑन करू यार, कमेंटला टाकून द्या. ठीक आहे. कुठं होतं आपण? मी सांगितलंच कुठे अजून. हा, मी काय सांगतोय, AEPS हा सगळ्यात इम्पॉर्टंट भाग आहे. मी UPI सांगितला तुम्हाला, युनिफाईड पेमेंट इंटरफेस. जे आपण पैसे पेड करतो तर ह्या गोष्टीमुळे, ह्या टूलमुळे ते शक्य होतं. प्रत्येक वेळेस आपल्याला आपल्या बँकेची डिटेल्स पूर्ण पद्धतीने द्यावी लागत नाही, प्रत्येक वेळेस आपल्याला बँकेत जावं लागत नाही UPI मुळे. म्हणून आपल्या मोबाईलमध्ये हा एक टूल काम करतो ज्याच्याने आपल्याला ऑनलाईन पेमेंट करणं शक्य होतं. ते बी केव्हाही, कसंही, टायमावरती, कोणत्याही ठिकाणी. ठीक आहे. प्रत्येक वेळेस आपल्याला बँकला पूर्ण इन्फॉर्मेशन देण्याची गरज नसते, फक्त आपला पिन टाकायचा असतो आणि पिनने आपण कोणालाही पैसे पेड करू शकतो. हा UPI असा आहे ज्याला NPCI ने लॉन्च केलेला आहे भारतामध्ये. ठीक आहे. भारताची गोष्ट आहे. ठीक आहे. तर NPCI चा फुल फॉर्म येतो नॅशनल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, है ना. या संस्थेमार्फत याला लॉन्च केला गेला आहे. हा प्रश्न तुम्हाला आलेला होता NPCI चा, UPI चा, तर तुम्ही हा प्रश्नावरती फोकस द्यायचा. NPCI चा फुल फॉर्म, APS चा, UPI चा, QR कोडचा. ही सिस्टम समजून झाल्यानंतर मी APS तुम्हाला शिकवतो होतो AEPS. ठीक आहे. AEPS आहे का, आधार एनेबल पेमेंट सर्व्हिस. जेव्हा तुम्ही बँकेमधून पैसे जाऊन आपल्या पासबुक दाखवून हे सांगून तुम्ही पैसे काढू शकतात, तुम्ही दाखवू शकता की मी आहे, मला पैसे काढायचे, तर तुम्हाला त्या पद्धतीने पैसे भेटतील. जर का तुमच्याकडे UPI असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करू शकता. ठीक आहे. जर का तुम्हाला तुमच्या बँकेचा पिन माहिती आहे, पासवर्ड माहिती आहे, तर तुम्ही त्या पद्धतीने पण पैसे काढू शकता. ATM कार्ड आहे, ते ATM मध्ये जाऊन तुम्ही पैसे काढू शकता. ह्या सगळ्या पद्धत आहे. पण APS काय माहिती तुम्हाला, आधार एनेबल पेमेंट सर्व्हिस ही एक सिस्टम आहे ज्याच्यामध्ये तुमच्या आधार कार्डला लिंक असलेले जे बँक नंबर आहे त्याच्याशी तुम्ही डायरेक्ट फीस पेमेंट, तुमची पेमेंट तिथून बँकेमधून काढू शकता. कशी काढणार, तुमच्या आधारला तुमचं बँक डिटेल्स असतं. आता हे यूज का केलं गेलं आणि ही प्रक्रिया का अशी झाली, हा पण एक बँक फायनान्शियल टूल मध्ये येतो. तर कसं काय मी बघू सांगतो तुम्हाला. आपण आता अर्बन एरियामध्ये राहतो सगळेजण, बरोबर. तर आपण कोणत्याही ठिकाणी गेलो तर इझिली आपण कोणत्याही ठिकाणी जाऊन आपली पेमेंट करू शकतो, बँकेत जाऊ शकतो आणि आपल्याला जागोजागी ATM सुद्धा भेटतात. पण गावामध्ये तशी प्रक्रिया नसते. गावामध्ये भरपूर असं कमी ठिकाणात भरपूर असे छोटे छोटे गाव पण आहे जिथं बँक नसते. ठीक आहे. इंटरनेटची चांगल्या पद्धतीने सुविधा नसते, तर त्या ठिकाणी ही सुविधा काम करते आणि ही सुविधा भरपूर कामात येते इंडियामध्ये आणि आता पण यूज होते भरपूर ठिकाणी आणि मी पण यूज केलेली आहे. ठीक आहे. जेव्हा बँक लाईट चालू गेली होती तर आपल्या जळगावची लाईट गेली होती आणि जळगावची लाईट गेल्या नसताना मला फीस काढायची होती, पेमेंट मॅडमांनी टाकली होती अकाउंटवरती आणि ती पेमेंट मला कॅशमध्ये, लाईट गेल्या असल्या कारणाने तिथं आधार कार्डच्या थ्रू मला ती पेमेंट काढावी लागली होती. तर ही प्रोसेस कशी असते मी तुम्हाला सांगतो. APS आधार एनेबल पेमेंट सर्व्हिस पहिले लिहून घ्या. याच्यात काय असतं, तुमच्या बँकेशी रिलेटेड असतं. तुमचे जे आधार कार्ड असतात ते बँकेशी काय असतात, लिंक असतात KYCच्या माध्यमातून. ठीक आहे. जेव्हा तुम्ही लिंक करून घेतात, ठीक आहे. समजा एखादा व्यक्ती, एखादा म्हातारा व्यक्ती जो गावात आहे, त्याला त्याच्या पैशांची आता गरज असेल, टायमावरती लागत असेल त्याला, तर तो कशा पद्धतीने ते पैसे काढू शकतो. तो एखाद्या छोट्याशा सायबर कॅफेमध्ये जाऊन किंवा ज्यांच्याकडे आहे अशी सुविधा, तर त्यांच्याकडे त्यांच्या गावामध्ये कम्प्युटर असेल ना, तर त्या कम्प्युटरवरच्या साह्याने फक्त आधार एनेबलच्या पेमेंट सर्व्हिसने आपण पेमेंट काढू शकतो. कशा पद्धतीने, तिथं काय होईल, आधार कार्ड दिलं जाईल, आपली फिंगरप्रिंट वगैरे घेतली जाईल, OTP पण नाही जाणार आणि काही नाही. आपल्याला जिथं पेमेंट टाकायची तिथं पेमेंट सेंड करा किंवा आपल्याला कॅशमध्ये पाहिजे तर कॅश मागून घ्या त्या व्यक्तीकडनं. तो व्यक्ती काय करायला माहिती का, आधार कार्ड घेईल, त्याची म्हातारे बाबा असेल त्यांची फिंगर वगैरे घेतली तर घेऊन घेतील आणि
त्यांची जी काही पेमेंट असेल ती एक तर त्यांच्या अकाउंटमध्ये टाकून देतील आणि त्यांच्याकडचे कॅश त्यांना घेऊन देतील. ही एक प्रोसेस आहे जी गावामध्ये यूज होते, पण याला एक छोटंसं सायबर कॅफे महत्त्वाचं असतं. ठीक आहे. तर आधार एनेबल पेमेंट सर्व्हिस म्हणजे तुमच्याकडे बँकेचं काहीच नाही आहे, अकाउंट नंबर नाही आहे, तुम्हाला पिन माहिती नाही आहे, पासवर्ड माहिती नाही आहे, काहीच माहिती नाही, तुम्हाला काहीच माहिती नाही, म्हणजे तुम्हाला कोणतं बँक आहे ते पण नाही माहिती. ठीक आहे. तर तुम्ही फक्त आधार कार्ड घेऊन जायचं आणि सांगायचं हे पैसे इथून एवढं टाकायचे, बस झालं तुमचं काम. फक्त तुम्ही स्वतः समक्ष पाहिजे तिथं. समजलं मला बोललेलं? पण याच्यासाठी 3-4 गोष्टी महत्त्वाच्या येतात. कोणकोणत्या? पहिली गोष्ट, आधार कार्डला बँक लिंक असेल. सेकंड, तुम्ही स्वतः तिथं उपस्थित आहोय, कारण की तुमची फिंगरप्रिंट लागेल. बस. मग तुम्हाला बँकेचं नाव माहिती नको पाहिजे, बँकेचा पिनकोड माहिती नको पाहिजे, फक्त बोलायचं की कुठे पैसे टाकायचे, तुमचे पैसे एक तर तुम्हाला कॅश भेटून जाईल. मग ही पद्धत रुरल एरियामध्ये जास्त करून यूज होते, जिथं ह्या गोष्टी नाही आहे, इंटरनेट नाही आहे, बँक नाही आहे, सायबर कॅफे पण असतील. म्हणून सायबर कॅफे, म्हणून प्रत्येक गावोगावी ही सुविधा असते सायबर कॅफेची. डिजिटल इंडिया. ठीक आहे. दिसताना तुम्हाला प्रत्येक गावागावामध्ये तुम्हाला सायबर कॅफे तर दिसतील, जिथं बँक नाही तिथं सायबर कॅफे तर दिसेलच. एवढी तरी सुविधा लोकांना भेटून जाते, बरोबर की नाही? हां, मग तुम्हाला समजलं असेल API काय आहे. कोणाला डाऊट आहे का API याचा फुल फॉर्म तुम्ही फक्त कमेंटला टाका, जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील API काय असतं म्हणून. आधार एनेबल पेमेंट सर्व्हिस, आधारच्या माध्यमातून पेमेंट करणं. तर ह्या गोष्टी तुम्हाला समजणं पाहिजे. जर का तुम्ही बँकेत जातायत ना, तर बँकेत तुम्हाला काही गोष्टी असं मी तुम्हाला सांगतो स्पष्ट. ओके. तुम्ही स्वतः जातायत बँकेमध्ये, तुमचं स्वतःचं अकाउंट आहे. जर का तुम्हाला बँकेशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल, तर तिथेच बँकेमधले कर्मचारी काय सांगतात, हे घेऊन या, आधार कार्ड घेऊन या, फोटो घेऊन या, पासपोर्ट, सिग्नेचर. त्यांना डायरेक्ट नाही सांगायचं, जर का ते घुमवतात जास्त करून. मला पण त्यांनी भरपूर वेळेस माझे तर झगडे होतात तिथं गेल्यावरती पहिला जाऊ. त्यांचं माझं चालत नाही, कारण की ते फिरवतात भरपूर. ठीक आहे. काय असतं माहिती का, आपण जर का स्वतः तिथं समक्ष आहे, तर आपल्याला कोणतंच डॉक्युमेंट तिथं लागलं नको पाहिजे आणि कोणत्याच गोष्टीसाठी आपण घुमलं पण नको पाहिजे. डायरेक्ट तिथे एवढं सांगायचं, मी स्वतः आलेलो आहे, मला माझ्याकडे डॉक्युमेंट नाही, मला माहितीच नाही मला. आणि कोणी बोललं तर तुम्ही त्याच्यावरती ऍक्शन तिथे घेऊ शकता, कारण की बँक काय कामाचं आहे मग. ठीक आहे. म्हणून भरपूर मुलं नाही का तिथं चुकतात बँकेमध्ये. तर बँकेमध्ये तुम्हाला बोलता आलं पाहिजे. ठीक आहे. तिथं घाबरून जातात, तिथलं एन्व्हायरमेंट बघून, तिथल्या त्या मॅडमांची लँग्वेज बघून, है ना, बरोबर आहे की नाही? पण तिथं तुम्हाला बोलता आलं पाहिजे. जर का तुम्हाला तुमचं अकाउंट बनवायचं असेल किंवा तुम्हाला काही UPI पाहिजे असेल, पासबुक पाहिजे असेल, आणि तुम्हाला जर का ते डॉक्युमेंट मागतायत काही ना काही डॉक्युमेंट मागतायत, तर ते काही गरज नाही तिथं देण्याची. ठीक आहे. हाँ, तर बायोमेट्रिक प्रमाणीकरण APS आधार आधारित प्रमाणीकरण के माध्यम से वित्तीय लेन देन की सुविधा प्रदान करता है, जिससे यह सुरक्षित और उपयोगकर्ता के अनुकूल बनता है. मायक्रो ATM आपण याला असं म्हणतो, मायक्रो ATM ची सुविधा ही उपलब्ध करतं. मायक्रो ATM कसं आहे, आपण ATM ला काय घेऊन जातो, आपलं डेबिट कार्ड घेऊन जातो ना, आणि डेबिट कार्ड केल्यानंतर आपण डेबिट कार्ड लावलं त्याला, आपण पेमेंट काढतो, पण पिन वगैरे माहिती असणं आवश्यक आहे. तिथे फिंगरप्रिंट घेत नाही आपली, पिन टाकला लगेच आपल्याला पैसे आपण विड्रॉल करू शकतो. पण हे बी तर एक मायक्रो ATM सारखं वर्क करते ना. आधार कार्ड नेलं आणि पासवर्डच्या जागी आपण स्वतः तिथं समक्ष उभं राहिलो, बरोबर की मी स्वतः पासवर्ड आहे, माझे सिंगल स्वतः पासवर्ड आहे, मी स्वतः पासवर्ड आहे, आणि मग तिथं लॉग इन केलं आणि माझे पैसे विड्रॉल केले. मी ही प्रोसेस आहे मायक्रो ATMची अशा पद्धतीने. ठीक आहे. नगद रहित लेनदेन, लगेच नगद अपन लेनदेन करू शकतो. APS भारत में नगद रहित लेनदेन को प्रोत्साहित करने के लिए NPCI द्वारा की गई एक और पहल है. NPCI द्वाराच एक केली गेली पहल आहे. तर याच्यावर भरपूर जोर द्या तुम्ही, कारण की याच्यावर भरपूर क्वेश्चन येतील ट्रिपल-सीला, सायबर सिक्युरिटीला नाही ट्रिपल-सीला. ओके. तर NPCI काय आहे, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन इंडिया अशा पद्धतीने. ठीक आहे. सेकंड एक सगळ्यात जास्त आणि भरपूर इम्पॉर्टंट आहे. आता काही कंचित मुलांना ते माहिती असेल, मला असं वाटतं. USSD कोणाला माहिती आहे? USSD बघा, मी जे यूज केले मी ते तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आता जसं मी यूज केलेलं आहे, लगेच मी तुम्हाला सांगितलं की बघा, मी आधार एनेबल APS मी यूज केलेला आहे, UPI मी यूज केलेलं आहे. ठीक आहे. QR कोड तुम्हाला लगेच प्रॅक्टिकल करून दाखवला, OTP मी तुम्हाला दाखवला.
ठीक आहे. अजून काहीतरी राहिलं होतं, म्हटलं मी केलं नव्हतं असं तुम्हाला सांगितलं होतं ना मी. काय आता काहीतरी झालं होतं ना वाटतं, मी म्हटलं हे यूज केलेलं नाही मी. हां, डायनॅमिक QR कोड बरोबर. जे मी नाही यूज केलं मी ते तुम्हाला बरोबर क्लिअरली सांगतो तोंडावरती बरोबर. त्या पद्धतीने तुम्हाला फक्त काही पुरलेलं पाहिजे ना, प्रत्येक वेळेस मीच सांगायचं कसं चालेल. डायनॅमिक QR कोड बरोबर, ते मी यूज केलं, मी तुम्हाला सांगितलं बरोबर. पण सेकंड ज्या गोष्टी मी यूज केल्या मी तुम्हाला त्या पद्धतीने प्रॅक्टिकल जे माझ्या पद्धतीने होते ते मी तुम्हाला क्लिअर करतोय. ठीक आहे. जर का तुम्हाला बाकीच्या गोष्टी जसं माझ्याकडपर्यंत ज्याचं नॉलेज नाही मी त्या पद्धतीने तुम्हाला कळतोय. आता बघा, मी APS यूज केलेलं आहे, UPI यूज केलेला आहे, QR कोड यूज केलेला आहे, OTP तर आपण दररोज यूज करतो, खेळतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. पण जसं USDची गोष्ट येते ती USDची इन्फॉर्मेशन आहे माझ्याकडे. ठीक आहे. USDची इन्फॉर्मेशन आहे माझ्याकडे की USDचं काम काय आहे, तुम्हाला कंचितच मुलांना माहिती असेल. ठीक आहे. पण त्याचा यूज मी पण रियालिटीमध्ये केला नाही, मी यूज करण्याचा प्रयत्न केला, मला इनव्हॅलिड पाहायला गेलं. तुमच्याकडे कधी असे छोटेसे मोबाईल असतील बटनाचे तर तुम्ही त्याच्यावरती त्याला यूज करू शकता. ठीक आहे. ज्याला माहीत असेल त्याने कमेंटला आता टाकून द्या USDT कडे माहीत असेल तर त्याची इन्फॉर्मेशन कमेंटला टाकू शकता. पण मी तुम्हाला आता सांगतो, USDTचा फुल फॉर्म येतो तुमचा इसका फुल फॉर्म क्या है USDT का, USDT अनरेस्ट्रिक्ट सप्लिमेंटरी सिस्टम डाटा असं काहीतरी आहे. अनरेस्ट्रिक्ट सप्लिमेंटरी काहीतरी USSD किधर है USSD अनस्ट्रक्चरेड सप्लिमेंटरी सर्व्हिस डाटा. काय अनस्ट्रक्चरेड लिहा रे बाबा, इथं प्रेझेंटेशन मध्ये दिलं नाही म्हणजे टाईप करा लवकर कमेंटला. अनस्ट्रक्चरेड सप्लिमेंटरी सर्व्हिस डाटा, अनस्ट्रक्चरेड सप्लिमेंटरी सर्व्हिस डाटा. ओके. याचा फुल फॉर्म असा असतो USSDचा. याचा कोड आहे इथं *99#. आता ही एक सेवा आहे ज्या पद्धतीने जेव्हा आपल्याकडे मोबाईलमध्ये UPI नसतो, ठीक आहे, आपल्या मोबाईलमध्ये, ठीक आहे, आपल्या मोबाईलला UPI नाही आहे, आपल्या गावामध्ये काहीच नाही, कोणती सुविधा नाही, तर आपण ह्या कोडच्या माध्यमातून कोणतीही पेमेंट UPI, याला मायक्रो UPI सुद्धा म्हणतो आपण, छोटं UPI याला सहज म्हणतात. ठीक आहे. तर स्मॉल UPI, ठीक आहे, याला स्मॉल UPI असं म्हणतात. तर ह्या पद्धतीने काय होतं माहिती का, तुम्ही दुसऱ्यांना पेमेंट करू शकता, कोणताही मोबाईल असो. तुमच्या मोबाईलमध्ये बॅलन्स नसला तरी पण होईल. ठीक आहे. तुमचा मोबाईल अँड्रॉइड असला तरी पण होईल, तुमचा मोबाईल बटनाचा असला तरी पण होईल. हा असा कोड आहे. आता ही थिअरी सांगते बरं का, मी रियालिटीमध्ये जस्ट मी लगेच यूज करण्याचा प्रयत्न केला, माझ्याकडे यूज झालेला नाही. अनस्ट्रक्चरेड सप्लिमेंटरी सर्व्हिस डाटा टाका सगळ्यांनी, इथं नका वहीमध्ये पण लिहा. अनस्ट्रक्चरेड सप्लिमेंटरी, खरं सांगतोय मी एक्झाम देऊन आलेलो आहे, मी खोटं काहीच बोलणार नाही. एक्झाम हार्ड आहे आणि हार्ड आहे तर मी तुम्हाला त्याच पद्धतीने सांगतोय. क्वेश्चन जे येतील त्या पद्धतीने, जर का मी एक सांगतोय की मुलांनो हा क्वेश्चन मला आलेला होता, मी अजून तुम्हाला पूर्ण स्ट्रक्चर दिलेलं नाही आहे, एक चांगल्या पद्धतीने पूर्ण मी देईन तुम्हाला क्वेश्चन काढून. पण हे जे क्वेश्चन आहेत ना, हा चॅप्टर मी घेतलाच नसता, हा चॅप्टर मी रिवाइज घेतलाच नसता. का घेतोय, त्याचे क्वेश्चन आलेले आहेत SSC ला. जे मुलं एवढे माझ्यापेक्षा जास्त अभ्यासाला बसले होते, त्यांनी चांगल्या पद्धतीने स्टडी केला होता ना, त्यांचे पण मी चेहरा बघितले होते पेपर दिल्यानंतर, त्यांचे पण चेहरे बघितले होते की कसे उतरलेले होते सगळ्यांचे. एक्झाम तशा आहेत. आणि तुम्हाला खरं सांगतो, मी मागे पण तुम्हाला एवढं सांगितलं, जसं युट्यूबला आहे ना, जसं दाखवलं जाते त्या पद्धतीने फक्त बेसिक क्वेश्चन येतात, पण जेव्हा क्वेश्चन एवढे भरपूर घुमवून येतात तिथं, म्हणून क्वेश्चन घुमवणारे जे होते ना ते ह्या चॅप्टर मधून होते. ते ह्या चॅप्टरला तुम्ही सोडू नका. ह्या चॅप्टरचा जास्तीत जास्त प्रवास म्हणजे एक्झामला जाणार ना, तर लिहून घ्या एका जागेवरती की एक्झामला जाण्या अगोदर आपण हा टॉपिक मेन आहे भाऊ, याला सोडायचा नाही आहे. ठीक आहे. म्हणजे याला तर डायरेक्ट सोडायचंच नाही आहे. डिजिटल फायनान्शियलचा एक हा, आणि एक तो कॅल्कचा, कॅल्क आहे जे तुम्हाला शिकवलेलं नाही मी, SSC मध्ये आहे, कॅल्कचा ऑप्शन आहे. तर कॅल्कचे तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता तेव्हा, म्हणजे तुम्हाला आतापासून सांगून ठेवतो मी. ठीक आहे. त्या टायमाला नसलं लक्षात तर, म्हणजे तुम्ही एक्झाम देतायत, 1 महिना बाकी फक्त एक्झामला, एक्झाम तुमची एक महिन्यानंतर आहे. SSCची हॉल तिकीट जनरेट होऊन गेलेले आहेत. ठीक आहे. तुम्हाला डेट देऊन गेलेली आहे, डेट मिळालेली आहे. तर तुम्ही ह्या 3 गोष्टी सोडायच्या नाही, 3 चॅप्टर. पहिला एक तो डिजिटल फायनान्शियल सोडायचा नाही, सेकंड कॅल्कचा सोडायचा नाही. हे 2 इम्पॉर्टंट चॅप्टर आहेत.
ओके, समजे? चला पुढे जायचं. हा, ते USDT काय याच्यावरती डायल करावं लागतं. अपन इथून हा नंबर डायल केल्यावरती, ये नंबर डायल करने के बाद अपने ISP को सीधा कॉल जाता है. टिनिंग 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 कॉल बजता है. कॉल सीधा ISP के पास पोहोचता है आणि ISP कडे कॉल गेल्यावरती तिथून आपल्या बँकेशी आपला संवाद होतो. डायरेक्ट बँकेशी होतो, मला त्यांनी माहिती कारण की यूज केलेलं नाही आहे. तर USDT, तर तिथून काही इन्फॉर्मेशन आपल्याला मागितली जाते, बँकेची डिटेल्स मागितली जाते आणि काही नाही, आपल्याला जिथं पेमेंट करायचं आहे पिन पण मागितलं जाऊ शकतो आणि आपल्याला जिथं पेमेंट करायचं आहे किंवा जी इन्फॉर्मेशन पाहिजे ती इन्फॉर्मेशन आपल्याला इथून मिळते. पहिली इन्फॉर्मेशन आहे आपल्याला आपल्या पूर्ण बँकमध्ये किती बॅलन्स आहे ह्या कोडच्या माध्यमातून भेटतो. सेकंड, आपल्याला जर का कोणाला पैसे सेंड करायचे, कोणत्या UPI वरती पैसे सेंड करायचे, कोणत्या अकाउंटवरती पैसे सेंड करायचे, तर ही सुविधा सुद्धा आपल्याला ह्या नंबरवरती मिळते. ठीक आहे. आता पण मी यूज केले पण माझ्या याच्यावरती यूज नाही होते ते. ठीक आहे. आता याचा इतिहास पाहून घेऊ आपण की 5th जनरेशन मध्ये बंद नाही झाला म्हणून. ठीक आहे. पण हा कोड एक मस्त आहे, याच्यामध्ये नाही का काहीच टाकायची गरज पडत नाही. मग याच्यामध्ये नाही काय असतं, पिन वगैरे लागतात, इन्फॉर्मेशन लागते. ठीक आहे. म्हणून हा कोड आहे. तो तुम्हाला कोणाकोणाला माहिती होता मला सांगा, कोणाकोणाला माहिती होता? USSD माहिती होता? अर्जुन बडगुजर मागच्या लेक्चरला केलं होतं ना आपण. नाही ना? USSD डायल करून बघा तुमच्या कधी बटनचे मोबाईल असतील. आणि हा, हे तेव्हा शक्य मुलांना जेव्हा तुमच्या मोबाईलवरती त्या मोबाईलवरती अकाउंट पाहिजे, त्या नंबरवरती मोबाईल बँकचा अकाउंट पाहिजे, त्या मोबाईलवरती तो लिंक पण असायला पाहिजे बँकेशी, आधार कार्डशी, सगळ्यांशी. त्याचं सगळं क्लिअर पाहिजे. तर जर का थोडंसं पण अडचण असली तर तो नाही होणार माझ्यामध्ये. आणि सेकंड, तुम्हाला पिन वगैरे माहिती पाहिजे आणि त्याची इन्फॉर्मेशन लगेच तुमच्याकडे पाहिजे, तेव्हाच ते पैसे इकडनं तिकडे होते. म्हणजेच हे एक छान प्रक्रिया होती त्या टायमाला आणि यूज व्हायची बटनच्या मोबाईलमध्ये. कारण की बघा मी मी यूज नाही केला, पण मला आठवतं माझ्या लहानपणी माझ्या वडिलांकडे मोबाईल व्हायचा आणि तेव्हा काही नंबर डायल केल्यावरती तिथून डायरेक्ट बँकमध्ये किती बॅलन्स आहे हे समजायचं. 2 मिनिटं. आता आपलं लेक्चर पण संपण्यात आलेलं आहे. 2 मिनिटापासून. तुझा रोल नंबर मिळाला, काहींना डबल रोल नंबर मिळाला तर ते सांगत नाही की सर डबल वेळेस नाव आलेलं आहे. काहींना मिळत नाही, काही क्लासला येत नाही. आणि हा, चुकीचे नंबर नका टाकू बरं का. हर्षल वडगुजर बेटा, तुला 2 नंबर आले म्हणून तू कन्फ्यूज होतो आणि तू कोणताही नंबर टाकतो. आता समजलं मला. तुला 2 नंबर मिळालेले आहेत आणि तू सांगत पण नाही की सर माझे 2 नंबर आलेले आहेत बुवा, 2 वेळेस माझा रोल नंबर आलेला आहे. चांगलं आहे ना, 2 वेळेस खाऊ येतो. आणि काही नाही, 752 काही पण टाकायचा. कसे माणसं आहे. ठीक आहे. चला, आपला शेवटचं प्रेझेंटेशन. USDT कोड काय करता मग, हे मला आठवतं की माझ्या वडिलाच्या टायमाला हा काहीतरी एक कोड टाकला ना तर आपल्या बँकेची डिटेल्स, मीन्स आपल्या बँकेमध्ये किती बॅलन्स आहे एवढं तरी आपल्याला एक टेक्स्ट मेसेजमध्ये लगेच एक टेक्स्ट मेसेज यायचा आणि लगेच त्याच्यामध्ये आपल्या मोबाईलवरती किती बॅलन्स आहे, शक्यतो ते मोबाईलचा बॅलन्स असेल, ते मोबाईलचा बॅलन्स होतं ते, सॉरी मोबाईलचा बॅलन्स. पण असं हा कोडने तसाच रिस्पॉन्स मिळतो आपल्याला, जसं आपल्याला आपल्या मोबाईलच्या बॅलन्सचा रिस्पॉन्स मिळतो. डायल केल्यावरती लगेच पहिलं तर मेसेज येतो की तुमच्या अकाउंटमध्ये एवढे पैसे किती बाकी आहे. ओके, ही डिटेल्स. आणि आपल्याला भरपूर अशी डिटेल्स याच्यामधून मिळते. जर का कोणते पैसे कट झाले असेल तर ते डिटेल्स सुद्धा इथून भेटते, तर तुम्ही यूज करू शकता. मी यूज केलेली नाही. हां, मेन टॉपिक आहे, प्लीज थांबून जा सगळे, लेफ्ट नका होऊ. मान्य, मला 9-11 झालेले आहेत. मेन टॉपिक बाकी आहे, थांबा. ठीक आहे. तर येतो क्रेडिट अँड डेबिट आहे. हा पण एक डिजिटल फायनान्शियलसाठी आणि फायनान्शियलसाठी यूज होणारे हे टूल्स आहेत आणि यांचा उपयोग होतो. डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड आहे काय हे तुम्हाला माहिती असेल, पण नेमकं यांच्यामध्ये फरक काय हे काही कन्सेप्ट मुलांना माहिती असेल. यांच्यामधला फरक, ठीक आहे. तर याच्यामध्ये फरक कसा आहे तुम्हाला सांगतो
क्रेडिट काय असतं? क्रेडिट कार्ड ते आहे ज्याच्यामध्ये आपण ATM ला जाऊन त्याचा यूज करतो. ATM इन्सर्ट केल्यावरती आपण पिन कोड टाकला, आपल्या विड्रॉल काही जितके पैसे इनरोल करायचे आपण त्याच्याने विड्रॉल करतो. म्हणजे आपली जे काही पेमेंट असते तेवढीच पेमेंट बँकेमधून डायरेक्ट, म्हणजे क्रेडिट काय करतं? क्रेडिट कार्ड, इथं आता इन्फॉर्मेशन वाचून घ्या. एक वित्तीय कंपनी द्वारा जारी किया गया प्लास्टिक का एक पतला आयताकार स्लेब जो कार्ड धारकों को सामान और सेवाओं के लिए भुगतान करने के लिए धन उधार लेने की अनुमती देता है. डेबिट कार्ड असं प्लॅस्टिकचं कार्ड आहे जे आपण ATM मध्ये इन्सर्ट केल्यावरती आपल्या बँकेमधले पैसे जितके असतील ते आपण विथड्रॉल करू शकतो. ठीक आहे. डेबिट कार्ड असं असतं, जे पण प्लॅस्टिकचं असतं त्याच्यावरती काही कोड असतो, चिप दिलेली असते. ठीक आहे. पण आपल्या बँकेमध्ये जेवढा पेमेंट आहे तेवढंच आपण त्याच्यामधून करू शकतो. हे डेबिट कार्ड असतं. क्रेडिट कार्ड पण बिलकुल ॲज इट इज त्यासारखं दिसतं सेम, पण याच्यात काय असतं माहिती का? ह्याच्यामध्ये आपल्या बँकेमधले पैसे जरी संपले तरी ज्या बँकेचं ते बनवलेलं आपण, तर आपल्या बँकेकडनं जसं ते काहीतरी व्यवहार केलेला असतो आणि आपल्या बँक आपल्याला त्याच्यावरती काय देतं? लोन देतं. म्हणजे तुमचा बँक बॅलन्स संपला तरी त्याच्यातून पैसे सेंड होतील, तरी तुम्ही शॉपिंग करू शकता. नुसतं वाईप करा त्याला फक्त, आणि तितकं कर्ज बाजारी बना. कुठे तुम्ही तुमची इम्प्रेशन बघू द्या. कुठे हा, आणि नंतर पेमेंट आल्यावरती पेमेंट पण गायब होऊन जातो. मग परत तेवढेच पैसे मागतात नाही मग परत, कारण की व्याज पण लागतो त्याच्यावरती. ठीक आहे. क्रेडिट अँड डेबिट फरक समजा. डेबिट काय होतं? जे आपल्या बँकेमधली इन्कम आपण काढू शकतो. पण क्रेडिटचं तसं नाही आहे. क्रेडिटमध्ये आपल्याला लोनचं ऑप्शन भेटतं. समजा 50,000, म्हणजे माझ्या अकाउंट संपल्यावरती मी 50,000पर्यंत काही ना काही घेऊ शकतो. ते पेमेंट करतच जाईल, स्वतः बँक तिथं पैसे भरेल, काहीच टाइम लागत नाही, ऑटोमॅटिक जातील ते पैसे. आणि ते कटले, आणि जितकं तुम्ही वेळ लावणार तेवढा व्याज पण त्याच्यावरती भेटतं. म्हणजे क्रेडिट कार्डमध्ये असं असतं की व्याज आपल्याला लागतं, सेकंड बँकेमधून व्याज लागतं आपल्याला त्याच्यावरती, आपल्या बँकेमधून सरळ पैसे कट होतात. ठीक आहे. ही प्रक्रिया त्याच्या मागे असते. याला क्रेडिट कार्ड असं म्हणतो आपण. पण डेबिट कार्ड काय आहे? जो फक्त आपल्या बँकेमधून डायरेक्ट पैसे काढून दुसरीकडे सेंड करून दे, किंवा ATM मध्ये जिथं स्वॅप केलं, छोटे मायक्रो ATM मध्ये स्वॅप केलं तिथं. ओके. हे दोन्ही फरक तुम्हाला समजले असतील, आणि हे दोन्ही क्रेडिट आणि डेबिट कार्ड यूज होतात. आणि गैर कंचित मुलांना माहिती असतं क्रेडिट आणि डेबिट कार्ड काय आहे. तर कळलं का सगळ्यांना? हा एक पॉईंट होता तुमचा. माझा मते संपलेलं आहे प्रेझेंटेशन, थोडासा बाकी आहे. चलो, किधर है? हाँ, तो ये फैमिली आ गई. निष्कर्ष: भारत में वित्तीय समावेशन. भारत में डिजिटल वित्तीय उपकरणों जैसे UPI, APS, USSD और ई-वॉलेट ने वित्तीय समावेशन को क्रांति ला दी है. इन नवाचारों के बैंकिंग सेवाओं को ग्रामीण क्षेत्रों तक पहुंचाया है और लाखों लोगों को सशक्त बनाया है. आगे बढ़ते हुए इन उपकरणों के निरंतर विकास और गोद लेने से भारत को एक अधिक मजबूत और समावेशी वित्तीय भविष्य की ओर अग्रसर किया जाएगा. ठीक आहे. याच्यात ते सांगतायत की जसं हे जे टूल्स आहेत, ठीक आहे, जे डिजिटल फायनान्शियलमध्ये यूज होतात, जे डिजिटल फायनान्शियल जसं इंडियाने आपल्याला हे केलेले आहे, हे पुढच्या भविष्यात भरपूर कामात येईल असं वगैरे त्या पद्धतीने शेवटचे एक निष्कर्ष त्यांनी दिलेला आहे चॅप्टरचा. ठीक है. तर आपलं चॅप्टर इथंच खत्म होतं. डिजिटल फाइनेंस नाव नहीं घ्यायचं आता. डिजिटल फाइनेंस खत्म हो गया है. ठीक है. QR कोड भी समझ गया है उसमें. तो उसमें कुछ प्रॉब्लम आता है तो मुझे बताया करो, मैं आपकी प्रॉब्लम सॉल्व कर दूंगा. आता काही मुलं म्हणतील सर तुम्ही फक्त एवढं सगळं लेक्चर मराठीत घेतला, शेवटी फक्त तुम्ही हिंदीमध्ये बोलताय. बेटा ते माझे काय सांगायचं आता. मी कधी बोललो ना तुम्हाला नाही समजणार, आणि तुम्ही स्वतः घरी इतकं पोट धरून धरून असणार, आणि जेव्हा मी माझं रेकॉर्डेड लेक्चर ऐकेल तर मॅडम पण असणार आणि मला पण असं येणार मग. कारण की मी स्वतः कॉलिंग केली ना, मी कॉलिंग जेव्हा विद्यार्थ्यांना कॉलिंग केली तर सर तुमचं नाव आलेलं वगैरे वगैरे. आपके बच्चे तुम्हाला कसं सांगू, रेकॉर्डिंग मी ऐकल्यानंतर तुम्हाला दाखवेल, पाठवून देईल मी वाटलंच. भरपूर हिंदी अभिमान. ठीक आहे. म्हणून मी हिंदी जास्त बोलू शकत नाही. ठीक आहे. तरी मी प्रयत्न करेन पुढच्या वेळेस, आणि म्हणून मी मध्ये मध्ये नाही का हिंदी बोलतो, कारण की मला असं वाटतं की नाशिकचे विद्यार्थी जे आलेत आता नवीन, त्यांना हिंदी बोलण्याशिवाय पर्याय नसणार आहे. आणि काही काही विद्यार्थी आता आपल्याकडे इंग्लिशचे जोडतील, ते हिंदी बोलण्याशिवाय पर्याय नसतील. तर लक्ष द्या आता शेवटचे. आज हे एक शेवटचं CCC चॅप्टर होतं.
ठीक आहे. थिअरीचं शेवटचं चॅप्टर होतं तुमचं, म्हणजे परत रिवाईज होईल, काही प्रॉब्लेम नाही. ट्रिपल सीचा परत रिवाईज होईल, डबल होईल. ठीक आहे. पण इथून जे चॅप्टर आता चालू होतील, ते होतील सायबर सिक्युरिटीचं. ठीक आहे. सायबर सिक्युरिटीची स्टार्टिंग होईल. ठीक आहे. मला असं आशा आहे की तुम्ही सगळ्यांनी टर्मक्सचे ॲप्लिकेशन चालवले असेल, सगळे कमांड्स फॉलो केले असतील. इथून आपण आता सायबर सिक्युरिटी शिकणार आहोत आणि सायबर सिक्युरिटी रिलेटेड आपण सगळं चर्चा करणार आहोत, बरोबर. म्हणून तर आज हे शेवटचं लेक्चर तुम्ही म्हणू शकता, शेवटचं नाही आहे तुमचं, तुम्ही डबल कारण की पुन्हा अटेम्प्ट करू शकता, कारण की ट्रिपल सीचे ह्या एक्झामपेक्षा. ठीक आहे. तर आजचं हे तुमचं थिअरीचं शेवटचं लेक्चर होतं. ठीक आहे. कळलं सगळ्यांना. आणि आजपासून उद्याचं आपण सायबर सिक्युरिटीवरती चर्चा करणार. आणि छान गोष्ट तुम्हाला सांगायची आहे आनंदाची, की लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम अपडेट झालेले आहे, ते बी रूटफुल दोन्ही पद्धतीने डाउनलोड केले मी. आज ते रूटलेस झालेले आहे, उद्याच्या दिवशी मी रूटफुल करून घेईन. पण रूटफुल माझ्यासाठी ते आणि रूटलेस तुमच्यासाठी प्रॅक्टिकल. तुमच्याकडे प्रॅक्टिकल दाखवेल रूटलेसवरती, आणि माझी जी बॅकग्राऊंडमध्ये कामं चालतील ते रूटफुलवरती चालतील. तर मी आजच करणार होतो ते, पण आज माझी छोट्याशा चुकीमुळे ते परत गेलं. आणि आज तुम्हाला अजून एक आनंदाची गोष्ट सांगतो. इथं आज म्हणजे दिवस सकाळचं मी आलेलो होतो ऑफिसला, ऋतिकला आवड आहे इलेक्ट्रॉनिकमध्ये. ऋतिक जेव्हा आला तेव्हा मला एवढं सांगतो की सर इलेक्ट्रॉनिक्स आवडतं मला, हे घ्यायचं आहे डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स. तर त्याला आज का 3 PC मी सुधारायला दिले. तिन्ही PC आज चांगले आमचे. पूर्ण क्लासमध्ये जेवढे PC बंद होते ना, तेवढे ते सगळे ऑन होऊन गेले. जे बंद होते ना ते सगळे ऑन होऊन गेले. ओव्हर हिटिंगचे प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह केला. तर ऋतिक पण आनंद होतो ऋतिकला भरपूर अशा गोष्टी शिकायला भेटल्या प्रॅक्टिकलच्या. ठीक आहे. गुड नाईट सगळ्यांना. काही अडचण असेल तर कॉल करायचा, क्वेश्चन सगळ्यांनी सॉल्व्ह करायचे. टेस्ट मी टाकेल आरामात, कारण की टेस्ट काही लक्षात राहत नाही मला. तर मी टेस्ट 2 टाकेल. कोणकोणत्या? डिजिटल फायनान्शियलची आता एक टाकून देईल, नाही डिजिटल फायनान्शियलची टाकेल, नेटवर्किंगची टाकेल, सेकंड आहे ऑपरेटिंग सिस्टमचं झालं. ठीक आहे. मग 2 चॅप्टर होऊन गेले ना. आता ऑपरेटिंग सिस्टम होऊन गेला, नेटवर्किंग झालं, आणि इंट्रोडक्शन झालं, ऑपरेटिंग सिस्टम झालं, नेटवर्किंग झालं, आणि डिजिटल फायनान्शियल टूल्स सुद्धा होऊन गेलं. डिजिटल फायनान्शियलमध्ये एवढंच आहे, एक्झामचं एक वही घ्या, त्याच्यामध्ये कोणता टूल कोणत्यासाठी कोणत्या संघटनेने बनवलेला होता. भीम ॲपचं मागे भीमचं ॲप नाव कसं बनवलं गेलं हा क्वेश्चन सुद्धा येतो. भीम ॲपचं नाव कोणाच्या नावाने ठेवलं गेलं. आता काही गोष्टी मी एक्सप्लेन केल्या नाही तुम्हाला, त्या तुम्हाला नोट करायच्या आहे. इतिहास असेल तो नोट करून घ्या, म्हणजे जेणेकरून एक्झाम असेल ना तेव्हा फक्त तो कॅरेक्टर वाचावं लागेल आणि ते तुम्हाला समजेल. एक चॅप्टर बनवून घ्यायचा मस्त, खास करून ते विद्यार्थी जुने नवीन विद्यार्थ्यांनी काही ताण नाही घ्यायचा त्याचा, पण तुम्ही लिहून घेतलं तर तुमच्यासाठी बेटर राहील. आता गुड नाईट सगळ्यांना. गुड बाय. काही डाऊट्स असला तर सांगा, मी प्रेझेंटी लावते. लवकरात लवकर प्रेझेंटी लावून मी कॉपी करतोय.